दोन्ही हाताचे घर्षण करा आणि आपले दोन्ही हात अनाथ चक्रापाशी केशव मुद्रेत ठेवा, नमस्काराच्या मुद्रेत. एक दीर्घ श्वास घ्या. माझे माता पिता, रेकीचे सर्व गुरु, सद्गुरु, या ब्रह्मांडाची सर्व देवी देवता, साधू संत ऋषीमुनी, नवग्रहादी देवता, नक्षत्र देवता, तसेच माझ्या परिवारातील आणि माझ्याबरोबर असणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या परिवारातील सदस्यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. पहिला आपला पाण्याचा ग्लास घेऊया हातात. या पाण्यावरती ओम काढा. ओम आणि लम. आज मंगळवार आहे ना, मंगळवारी लम मूलाधार चक्राचा वार असतो. लम सावकाश हे पाणी समोर ठेवून द्या. आता एक चेबॉल करूया आपल्या कुटुंबातील लोकांचा. आपण तो ब्रह्मांडामध्ये केलेलाच आहे, तो फक्त हातात घेऊया. डोळे बंद ठेवा. आपला चेबॉल घ्या, आपल्या समोर धरा. आज आपण या चेबॉलला लाल रंगाच्या दिव्य ऊर्जा प्रकाशात पाहूया. कल्पना करा की ब्रह्मांडातील दिव्य लाल रंगाची तेजस्वी ऊर्जा या चेबॉल मध्ये प्रवाहित होत आहे. या चेबॉल मध्ये आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना आपण आवाहन केलं आहे. आपले माता पिता, आपले सासू सासरे, मुले मुली, नातवंड, जावई सुना, आपले पती, तसेच इतर नातेवाईक, भाऊबंद, मित्र मैत्रिणी, शेजारी आणि आपली वास्तू आणि स्वतः आपण या चेबॉल मध्ये उपस्थित असून आता या चेबॉलला आपण सावकाश आपल्या समोर ठेवूया. आपल्याद्वारे ध्यान साधना या चेबॉललाही प्राप्त होत आहे. आज आपण आपली उजवी नाकपुडी म्हणजे सूर्यनाडी ऍक्टिव्ह करणार आहोत. तर डावी नाकपुडी बंद करा आणि 5 वेळा उजवीने श्वास घ्या, सोडा. आणि लवकर नाडी ऍक्टिव्ह होण्यासाठी तुम्ही जेव्हा ही नाकपुडी बंद करताना त्या बाजूला हात काखेत घालायचा, म्हणजे लवकर ऍक्टिव्ह होते. चेक करा आपली उजवी नाकपुडी पिंगला म्हणजे सूर्य नाकपुडी ऍक्टिव्ह झाली का, जागृत झाली असेल तर अनाहत चक्रापासून नमस्कार मुद्रेत हात ठेवा. रेकीची 5 तत्वे. माझा कोणावरही राग नाही, मी कशाचीही चिंता करत नाही, मी माझे काम मन लावून प्रामाणिकपणे पूर्णपणे करत आहे. माझ्या जीवनामध्ये आतापर्यंत ज्या ज्या व्यक्ती आणि वस्तू मला लाभल्या त्या सर्वांची मी खूप खूप आभारी आहे. माझ्या स्वतःवर तसेच माझ्या कुटुंबातील इतर सदस्यांवर खूप खूप प्रेम आहे, तसेच सर्वांप्रती स्नेहभाव आहे. आता आपण आपल्या दोन्ही हातांचे घर्षण करूया आणि दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात पाठीच्या मागे मूलाधार चक्रावर ठेवूया. पाठीचा कणा ताठ ठेवा. सावकाश डोळे बंद करा. एक दीर्घ श्वास घ्या. लम. कल्पना करा ब्रह्मांडातील दिव्य लाल रंगाची ऊर्जा, दिव्य जी ऊर्जा आपल्या मूलाधार चक्राला प्रभावित करत आहे. ही दिव्य ऊर्जा आपल्या मूलाधार चक्रात प्रवेश करत असून आपले मूलाधार चक्र पृथ्वी तत्वाशी एकरूप होत आहे. श्री गणेशांचे आशीर्वाद आणि कृपा आपल्याला प्राप्त होत असून या मूलाधार चक्रावर
कल्पनेने पहा की एक 4 पाकळ्यांचे पुष्प उमलले असून त्या प्रत्येक बीजाला पाकळीला एक स्वतंत्र बीज मंत्र आहे. एक दीर्घ श्वास घ्या. वम शम शम सम. या 4 बीजमंत्राने प्रत्येक पाकळी ही सक्षम आणि सुदृढ होत आहे. आपले मूलाधार चक्र सुरक्षितता, स्थैर्य आणि निर्णय क्षमता सक्षम करत आहे. या देहरूपी मंदिरात मी सुरक्षित आहे आणि माझ्या प्रत्येक भावनांचा मी आदर करते. आपण आपले दोन्ही हात पुढे आणा आणि दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हाते बिंबीच्या 2 बोटे खाली स्वादिष्टान चक्रावर ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या. वम वम कल्पना करा आकाशातून ब्रह्मांडीय ऊर्जा, दिव्य रंगाची ब्रह्मांडीय ऊर्जा, तिचा रंग नारंगी असून ती आपल्या स्वादिष्टान चक्रात प्रवाहित होत आहे. जलतत्व रूपी स्वादिष्टान चक्र या ऊर्जेने प्रवाहित होत असून उत्तमरित्या कार्य करत आहे. आपल्या या स्वादिष्टान चक्रावर नारंगी रंगाचे एक पुष्प उमलले असून त्या पुष्पाला 6 दले म्हणजे 6 पाकळ्या आहेत. या प्रत्येक बीजमंत्राच्या उच्चाराने आपल्या स्वादिष्टान चक्रातील संपूर्ण अवरोध नष्ट होत असून यात आपण सक्षम आणि सुदृढ होत आहोत. एक दीर्घ श्वास घ्या. बम भम मम यम रम लम. कल्पना करा जलतत्व रूपी स्वादिष्टान चक्र ऊर्जांकित झाले असून मी भावनिक दृष्ट्या संतुलित झाली आहे. मी आनंदी आणि प्रसन्न आहे. माझ्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात मला यश प्राप्त होत आहे. आपले दोन्ही हात समोर आणा आणि दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हाते मणिपूर चक्र नाभीच्या 2 बोटेवर ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या. राम राम. कल्पना करा पिवळ्या रंगाची दिव्य ऊर्जा, ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जा आपल्या सहस्रार चक्रातून आपल्या मणिपूर चक्रामध्ये प्रवाहित होत आहे. मणिपूर चक्र हे अग्नी तत्वरूपी सूर्यदेवांची कृपा आपल्याला प्राप्त होत असून या मणिपूर चक्रावर 10 पाकळ्यांचे एक पिवळ्या रंगाचे पुष्प उमलले असून त्या प्रत्येक बीजमंत्राद्वारे मणिपूर चक्राचे कार्य उत्तमरित्या होत आहे. त्या बीजमंत्रांच्या स्पंदनाने मणिपूर चक्रामध्ये आत्मविश्वास आणि आत्मबल निर्माण होत आहे. एक दीर्घ श्वास घ्या. डम ढम नम तम थम दम धम नम पम
फम. या प्रत्येक बीजमंत्राची ऊर्जा आपण जेव्हा त्याचा उच्चार करतो त्याची स्पंदनं आपल्या प्रत्येक पेशीला प्राप्त होतात. या स्पंदनाने आपल्या शरीरातील मृत पेशी या सक्रिय होऊ लागतात. म्हणून या प्रत्येक बीजमंत्राला अनन्य साधारण महत्व आहे. मणिपूर चक्र द्वारे माझ्यामध्ये आत्मविश्वास आणि आत्मबल निर्माण झाले असून मी माझ्या प्रत्येक क्षेत्रात आणि प्रत्येक कार्यात उत्स्फूर्तपणे भाग घेत आहे आणि यशस्वी होत आहे. आपले दोन्ही हात समोर आणा, घर्षण करा आणि आपल्या अनाहत चक्रावर ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या. यम. यम. कल्पना करा या ब्रह्मांडातून एक तेजस्वी हिरव्या रंगाची ऊर्जा आपल्या अनाहत चक्रात प्रवेश करत आहे. अनाहत चक्र वायुतत्व रूपी ऊर्जेला ग्रहण करत असून हनुमानजींची कृपा मला प्राप्त होत आहे. माझ्या अनाहत चक्रातील प्रत्येक अवयव हिरव्या रंगाच्या ऊर्जेने प्रवाहित होत असून पहा, या आपल्या अनाहत चक्रावर हिरव्या रंगाचे आज हिरव्या आणि गुलाबी अशा दोन रंगामध्ये एक पुष्प उमलले असून या पुष्पाला 12 दले म्हणजे 12 पाकळ्या आहेत. आपण या बीजमंत्रांद्वारे आपल्या अनाहत चक्रातील प्रत्येक पेशींना जागृत करत आहोत. एक दीर्घ श्वास घ्या. कम. खम. गम. घम. दम. सम. छम. जम. झम. त्रम. ठम. तम. या प्रत्येक पापीच्या बीजमंत्राच्या दीर्घ उच्चाराने आपल्या अनाहत चक्रात विविध स्पंदने निर्माण होतात. या स्पंदनांच्या तीव्रतेद्वारे अनाहत चक्रातील मृत पेशी जागृत होतात. आपल्या अनाहत चक्रातील सर्व अवरोध नष्ट होतात आणि अनाहत चक्र उत्तमरित्या कार्य करू लागले आहे. आपले दोन्ही हात समोर आणा आणि घर्षण करून आपले दोन्ही हाते विशुद्धी चक्रावर कंठावर ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या. हम. हम. कल्पना करा ब्रह्मांडातील आकाशी रंगाची दिव्य ऊर्जा आपल्या विशुद्ध चक्रामध्ये प्रवाहित होत असून विशुद्ध चक्राला ऊर्जांकित करत आहे. विशुद्धी चक्र आकाश तत्वाशी एकरूप होत असून माझ्या विशुद्धी चक्रामध्ये एक 16 दल असणारे आकाशी रंगाचे पुष्प उमलले आहे. कल्पना करा की ब्रह्मदेवांच्या ठिकाणी एक सरोवर आहे. ब्रह्मदेवांच्या इथे एक सावित्री नावाचे सुंदर सरोवर आहे. या सरोवराचा पाण्याचा जलाचा रंग हा आकाशी असून सुंदर अशा आकाशी जलामध्ये एक पुष्प उमलले आहे. कमळाचे पुष्प असून या कमळाच्या पुष्पाला 16 दले आहे. एक दीर्घ श्वास घ्या. आम. एम. एम. ओम.
लं लुं ऐं ऐं ॐ औं अं आहा. या प्रत्येक बीजमंत्राच्या उच्चाराने माझे विशुद्धी चक्र खुले झाले असून त्यातील प्रत्येक इंद्रियांचे कार्य उत्तम होत आहे. माझ्या थायरॉइडच्या ग्रंथी या उत्तमरित्या कार्य करू लागल्या असून माझ्या घशातील कंठातील प्रत्येक गोष्ट उत्तमरित्या आणि सहज कार्य करत आहे. ज्याप्रमाणे माझ्या बोलण्यात माधुर्य आणि प्रत्येक शब्दामध्ये स्पष्टता आणि शुद्धता निर्माण झाली आहे. दोन्ही हात समोर आणा आणि त्याचे दर्शन करून आपले दोन्ही हात आज्ञा चक्रावर ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या. ओम ओम. कल्पना करा, ब्रह्मांडातील निळ्या दिव्य ऊर्जा आपल्या आपल्या आज्ञा चक्रामध्ये प्रवाहित झाली असून आज्ञा चक्र आकाश तत्वाशी एकरूप होत आहे. आज्ञा चक्राद्वारे मला गुरूंचे आणि वैश्विक शक्तींची कृपा आशीर्वाद प्राप्त होत आहे. आपल्या आज्ञा चक्रावर एक दोन पाकळ्यांचे पुष्प उमलले असून या दोन्ही पाकळ्यांच्या बीजमंत्राच्या उच्चाराने आपले आज्ञा चक्र आकाश तत्वाशी एकरूप होत असून निळ्या दिव्य ऊर्जा आपल्याला गुरुतत्वाशी जोडत आहे. मी मानस प्रार्थना आणि साधनेद्वारे माझ्या गुरूंशी, माझ्या ब्रह्मवेत्या सद्गुरूंशी जोडली जात आहे. एक दीर्घ श्वास घ्या. हम ळम आपले दोन्ही हात समोर आणून त्याचे घर्षण करा आणि दोन्ही हात हे आपले सहस्रार चक्रावर ठेवा. सावकाश एक दीर्घ श्वास घ्या. कल्पना करा, ब्रह्मांडातील जांभळ्या रंगाची दिव्य ऊर्जा आपल्या सहस्रार चक्रात प्रवेश करत आहे. टाळूद्वारे म्हणजे सहस्रार चक्राद्वारे आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. या सहस्रार चक्रावर कल्पनेतून पहा एक सुंदर पुष्प उमलले असून त्याला हजारो पाकळ्या आहेत. सहस्रार चक्राप्रमाणे सहस्र पाकळ्या आहेत. यावरती आपण संपूर्ण बीजमंत्रांच्या उच्चाराने हे सहस्रार चक्र जागृत करणार आहोत. एक दीर्घ श्वास घ्या. आम ईम ईम ओम ओम rum rum lam lum em em om aum aha kam kham gam gham
डम सम छम जम झम त्रम तम ठम रम रम नम तम थम दम धम नम पम फम बम भम मम यम रम लम वम शम शम सम हम ळम शम न्यम. या संपूर्ण बीज मंत्रांच्या उच्चाराने आपल्या सहस्त्रार चक्रातील संपूर्ण पेशी जागृत आणि सक्रिय झालेल्या आहेत. माझ्या सहस्त्रार चक्राद्वारे संपूर्ण माझ्या शरीराला ऊर्जा प्राप्त होत आहे. सावकाश दोन्ही हात असे सरळ आकाशाकडे करा आणि किंचित मान वरती पहा. आपल्या हातांना जड वाटत आहे, मुंग्या येत आहे. ही ब्रह्मांडे दिव्य ऊर्जा जांभळ्या रंगाच्या प्रकाशामध्ये आपल्या हातामध्ये प्रवेश करत आहे. आपल्या हातामध्ये ती प्रवेश करताना आपल्या हाताला मुंग्या येतात, झिंजण्या येतात, जड वाटतं, थरथर कापतं, असं काहीही जाणवतं. ती ऊर्जा आपल्या शरीरात ग्रहण करूया. सावकाश दोन्ही हात खाली खाली घेऊया आणि डोक्यापासून सहस्त्रार चक्रापासून प्रत्येक चक्राला ही ऊर्जा ग्रहण करू. सहस्रार चक्र, अज्ञात चक्र, विशुद्धी चक्र, अनाहत चक्र, मणिपूर चक्र, स्वादिष्टान चक्र आणि मूलाधार चक्र. आपण जिथे बसलो तिथे समोर दोन बोटे टेकवा. ग्राउंडिंग ग्राउंडिंग. एक स्वतःला नमस्कार करा. या ब्रह्मांडी दिव्य ऊर्जाद्वारे मी माझे संपूर्ण चक्र सक्षम आणि सुदृढ झाले आहे. या देहरूपी मंदिरात मी सुरक्षित आहे. आता आपल्या स्वतःभोवती आपण जिथं बसतो तिथं आपल्या स्वतःला एक ओम काढा. मोठं ओम काढा. आपण बसतो आपल्या मापात. ओम. ही ओमची दिव्य ऊर्जा आपल्या शरीरात प्रवेश करत आहे आणि आपण या ओमच्या दिव्य ऊर्जाद्वारे आपले शरीर, आपले आभा मंडळ हे स्वच्छ झालेले आहे आणि आपल्या प्रत्येक चक्रांना एक नवीन ऊर्जा प्राप्त झाली आहे. आता आपल्या समोर ठेवलेला आपल्या फॅमिलीचा चिबॉल आपण घेऊया. डोळे बंदच ठेवा. चिबॉल समोर पकडा. पहा की आज हा चिबॉल आपल्याला लाल रंगाच्या दिव्य ऊर्जामध्ये पाहायचा आहे. गणेश तत्व रूपी लाल रंगाची दिव्य ऊर्जा यामध्ये प्रवाहित होत असून प्रत्येकाला या गणेश तत्वांचे आशीर्वाद प्राप्त होत आहे. पहा, श्री गणेश, माता वृद्धी, माता सिद्धी, जय विजय, अमोद प्रमोद, कष्टा विष्टा हे सर्व त्यांचे कुटुंबीय आहे. त्यांच्याद्वारे आपले कार्य निर्विघ्नपणे पार पडत आहे. प्रत्येक घरात प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या कार्यात यश मिळत आहे. तसेच त्यांच्यामध्ये एक प्रकारची ऊर्जा संपादन प्राप्त होत असून बुद्धी आणि वृद्धी, सिद्धी त्या सर्व क्रिया त्यांना प्राप्त होत असून ज्या ठिकाणी ते प्रवेश करतात, ज्या गोष्टी शिकतात त्या सहजपणे ते आत्मसात करत आहे. जीवनातील प्रत्येक उंचावट्यावर प्रत्येक कार्यामध्ये त्यांना यश मिळत आहे आणि बुद्धीचा विकास होत असून आपल्याला बुद्धीद्वारे लक्ष्मीचीही प्राप्ती होत आहे. पण हे सर्व आपल्याला प्राप्त होताना आपण हे
सत्वगुणांनी आणि सामाजिक भान ठेवून मिळवत आहोत. जे काही या ब्रह्मांडाने आम्हाला सर्वांना दिले आहे त्यातील 1% हिस्सा आपण इतरांसाठीही देत आहोत. आपण कोणत्या ना कोणत्या स्वरूपात पक्षी, प्राणी यांची सेवा करत आहोत. दीनदुबळ्यांना आपण मदत करत आहोत आणि ब्रह्मांडीय ऊर्जेने आम्हाला एवढी शक्ती आणि एवढी ताकद प्रदान केली आणि त्यामुळे आम्ही आज आमच्या बरोबर इतरांचेही कल्याण करत आहोत. त्या ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जांचे खूप खूप धन्यवाद. आपल्या या चिबॉलवर आपण ओम काढूया आणि लम या चिबॉलला वरून खाली कव्हर करा. स्वतःला एक नमस्कार करा. पहा, या चिबॉल मधील सर्वजण शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्ट्या सक्षम आणि सुदृढ झालेले आहेत. या ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जांचे खूप खूप धन्यवाद. त्या चिबॉलला कव्हर करा वरून खालपर्यंत असं. आणि आता हा चिबॉल पुढील काही दिवसांसाठी आपण ब्रह्मांडात ठेवूया. ब्रह्मांडात ठेवा, एक नमस्कार करायचा. आपण आपला पाण्याचा ग्लास घेऊया. या पाण्याच्या ग्लासवर आपण ओम काढू. ओम, लम आणि आपली जी अफर्मेशन असेल ती बोला तुम्ही तुमच्या मनातल्या. आणि त्याचे धन्यवाद माना. जलदेवतेचे खूप खूप धन्यवाद आणि पाणी प्या. ब्रह्मांडीय ऊर्जांचे खूप खूप धन्यवाद.